सर्वांना नमस्कार. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचं हे परिपत्रक असून या परिपत्रकाचा विषय आहे दीक्षा पोर्टलवरील निष्ठा अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन म्हणजेच ECCE हा ऑनलाईन कोर्स लाभार्थ्यांनी पूर्ण करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याबाबत. या पत्रानुसार मित्रांनो, आपल्याला या पत्राचा उद्देश संदर्भ आहे विभाग प्रस्तुत कार्यालय यांच्याकडून बाल शिक्षण विभागास फॉरवर्ड केलेला CIET NCERT नवी दिल्ली यांचा मेल. या पत्रानुसार आपल्याला हा कोर्स 15 तासाचा आहे. या कोर्सचं नाव आहे निष्ठा अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन ECCE. या कोर्सचा उद्देश आहे अभ्यासक्रम दर्जेदार पूर्व प्राथमिक शिक्षण देण्यासाठी पायाभूत ज्ञान व व्यावहारिक कौशल्य प्रदान करतो. हा अभ्यासक्रम पायाभूत स्तरावरील बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे खेळ आधारित वातावरण तयार करण्यासाठी मार्गदर्शन करतो. मग हा कोर्स करायचा कोणी? तर इयत्ता पहिली दुसरीचे शिक्षक, मुख्याध्यापक हा कोर्स करायचा आहे. डाएटचे अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, साधन व्यक्ती, राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक शाळातील पायाभूत स्तरावरील म्हणजेच इयत्ता पहिली दुसरीचे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक यांनी हा कोर्स करायचा आहे. हा कोर्स 2 भाषांमध्ये उपलब्ध आहे, एक हिंदी आणि दुसरा इंग्लिशमध्ये. या कोर्ससाठी नोंदणी आपल्याला 31 ऑगस्ट 2026 पर्यंत करणं गरजेचे आहे आणि हा कोर्स आपल्याला 15 सप्टेंबर पर्यंत पूर्ण करायचा आहे. चला तर मग जाऊया, आपण कशा प्रकारे कोर्स करायचा आहे ते पाहूया. आपण दीक्षा पोर्टलवर जायचं आहे. यापूर्वी शिक्षकांसाठी AI साथी या कोर्ससाठी आपण प्रोफाईल अपडेट केलेलं होतंच, परंतु यामध्ये आपलं 100% अपडेट आहे का नाही पहा. आपलं नाव, नंबर पुन्हा एकदा खात्री करून घ्या. आणि त्याचबरोबर आताचा हा कोर्स आपला पहिली दुसरीचे शिक्षक, मुख्याध्यापक यांच्यासाठी आहे. त्यामुळे या ठिकाणी सबरोलमध्ये इयत्ता टीचर निवडत असताना टीचर प्री स्कूल क्लास 2 आपल्याला निवडणं गरजेचं आहे. यापूर्वीच्या AI साथीसाठी मी टीचर 3 ते 5 असा निवडला होता, परंतु आता मी टीचर 1 ते 2चा कोर्स असल्याने, पहिली दुसरीचा कोर्स असल्याने मी इथं टीचर प्री स्कूल क्लास 2 असं मी सबमिट करत आहे आणि पुन्हा सेव्ह करत आहे. पूर्ण असेल तर आपल्याला या कोर्सेसवर जायचं आहे. कोर्सेसवर गेल्यानंतर या एक्सप्लोरर कोर्सेसमध्ये जायचं आहे आणि निष्ठा असे सर्च केल्यानंतर निष्ठा ECCE इंग्लिश असा कोर्स येतो. मी यापूर्वीच निष्ठा ECCE हिंदी हा कोर्स एनरोल केलेला असल्याने तो इथं दिसत नाही. हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही कोर्सची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. आपण याला टच केल्यानंतर बॅच डिटेल्स येतात. आपल्याला शेवट आहे, एंड डेट आहे 15 सप्टेंबर आणि आपल्याला नोंदणी करण्यासाठी आहे 31 ऑगस्ट. या ठिकाणी एनरोलला आपण टच केल्यानंतर आपण सहभागी होऊ शकता. या पद्धतीनं निष्ठा ECCE इंग्लिश, मी खाली अगोदरच निष्ठा ECCE हिंदी एनरोल केलेला आहे. या पद्धतीनं आपण एनरोल व्हायचं आहे आणि यात कोर्स करायचा आहे. मित्रांनो, यामध्ये कोर्स निर्देशमध्ये पहिल्याच टॅबमध्ये 100% आपल्याला सर्व घटकांना टच करायचं आहे, ओपन करून ते बघायचे आहेत. आणि रचनात्मक आकलन में 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण आपल्याला मिळाले पाहिजेत. तर शेवटचं जे मूल्यांकन आहे त्यात 70%पेक्षा अधिक मार्क आपल्याला मिळालेले पाहिजेत. आणखी एक गोष्ट म्हणजे यामध्ये प्रत्येक मॉड्यूलच्या नंतर शेवटी
अशा पद्धतीने रचनात्मक आकलन म्हणून आहे त्यामध्ये 70% असणं गरजेचे आहेत आणि आतमध्ये जे गतिविधी आहेत त्यामध्ये जर थांबत असेल किंवा पुढे जात नसेल तर पॅनिक न होता थोडंसं वाट पहा. 1-2 तासानंतर पुन्हा चेक करा किंवा लॉग आउट करून पुन्हा साइन इन करून पुन्हा ॲप चालू करा आणि पहा. काही वेळेला पुढे जात नाही. त्याचबरोबर शिक्षकांसाठी AI साथीमध्ये आपल्याला व्ह्यू केल्यानंतर पडलेले मार्क प्रश्नांची उत्तरं पाहता येत होते आणि पुन्हा आपल्याला सोडविता येत होतं. परंतु या ठिकाणी मात्र रचनात्मक आकलनमध्ये आपल्याला त्या पद्धतीची कोणतीही सुविधा दिलेली नाही किंवा गतिविधीमध्ये सुद्धा दिलेली नाही. त्यामुळं आपल्याला पहिल्याच एकूण 3 वेळेसच आपल्याला परीक्षा देता येणार आहे. त्यामुळं काळजीपूर्वक पूर्ण व्हिडिओ पाहावा लागतील, त्याचबरोबर PDF वाचावं लागतील आणि त्यानंतर उत्तर द्यावे लागतील. धन्यवाद.